विधवा नामक पर्वतावर एक व्याध राहत होता. त्याने अनेक पशु पक्ष्यांची हत्या केली आणि हत्या केल्यामुळे बघा तो पापिष्ट झाला होता. आणि एकदा असे भले पहाटे उठून आपली शस्त्रे घेऊन शिकारीसाठी जंगलात गेला. आणि तो दिवस होता नेमका बघा महाशिवरात्रीचा. तेव्हा दिवसभर भटकूनही त्याला एकही शिकार मिळाली नाही. न कळत त्याचा उपासही घडला. रात्र झाली. रिकाम्या हाती घरी कसे परत जाणार, म्हणून तो रात्रभर तेथेच राहिला आणि रात्र इथेच काढायची असा त्याने विचार केला. आणि तो एका सरोवराच्या काठी असलेल्या एका झाडावर चढला. ते झाड होते बघा बेलवृक्षाचे. आणि तो शिकारी स्वपदाची वाट पाहू लागला आणि त्याच्या डोळ्यात आलेले बेलपत्र तो तोडून खाली टाकत होता. आणि त्या झाडाखाली एक शिवलिंग होते आणि ती पाने नेमकी बघा पडत होती त्या शिवलिंगावरती. आणि तो थट्टेने बघा हर हर महादेव, हर हर महादेव असे म्हणत होता. शिकारी वाट पाहत होता शिकारीची, पण काय करणार. न कळत कळत त्याला जागरण झाले. दिवसभर उपासी घडला. न कळत शिवपूजनही झाले, नामस्मरण घडले आणि तो शिकारी बघा पापमुक्त झाला.